सोहळा संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं हे पंचदेवतात्मक पूजन महिलांच्या द्वारा केलं जातं. आता खरं तर ही जी परंपरा आहे ही परंपरा फार जुनी परंपरा आहे आणि ही जुनी परंपरा बहुतांशी बऱ्याच ठिकाणी मोडकळीस आलेली आहे. त्याची अन्य कारणं असतील, परंतु परमपूजनीय प्रातस्मरणीय माधवगिरीजी महाराज आणि परमपूजनीय महेशगिरीजी महाराज यांच्या सान्निध्यामध्ये आपण अनंत कालापासून आहात. त्यांचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत आणि त्या संस्कारानुरूप आपण हा जो उपक्रम आहे हा उपक्रम अतिशय तन मन धनाने आणि त्या ठिकाणी समर्पित करता भगवान शिवाची आपल्यावर कृपा आहे, संतांची आपल्यावर कृपा आहे आणि म्हणून ही परंपरा जी आहे ही परंपरा आपण चालवता याबद्दल आपल्या सर्वांचं एक कौतुक म्हणण्यापेक्षा एक आपल्याला धन्यवादही अशा प्रकारचे आणि देण्याचा अधिकार नाही, पण धन्यवाद देतो. संत सहवास, भगवंताचं चिंतन आणि भगवंताची पूजा हे तिन्ही उपक्रम आपण राबवता. खरं तर असं आहे, मौलिक ज्ञानोबरांची एक ओवी आहे, एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आलीच थडे सरले माया जळ. अशी चिंतनासाठी एक ओवी आपल्यासमोर मांडतो आणि त्या ओवीच्या संदर्भाने आपल्याला काही चिंतन करता येईल का हे पाहण्याचाही प्रयत्न करतो. ही जी ओवी आहे ही ओवी 7व्या अध्यायातली आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यंते माया मेता तरंती ते, या श्लोकावरची ही ओवी आहे. या ओवीमध्ये मौलिक ज्ञानोबराय भगवंताचं मनोगत व्यक्त करतात. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आलीच थडी सरले माया जळ. दैवी हेषा गुणमयी, भगवंत म्हणतात ही माझी माया जी आहे ही दैवी माया आहे, गुणमयी माया आहे. जीवाला रंजवणं, जीवाला भगवंताच्या स्वरूपापासून तोडणं आणि या लौकिक पसाऱ्यामध्ये जीवाला रमवणं हे त्या मायेचं कार्य आहे. जीव हा साक्षात भगवंताचा अंश आहे असं भगवंताचंही मनोगत आहे, संतांचंही मनोगत आहे. संतांचे मुखातले शब्द आहेत. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्खनेने वर्म संत चरण. स्वतः आपण परमात्म स्वरूप आहोत, परब्रह्म स्वरूप आहोत. या देहामध्ये असणारं जे चैतन्य आहे, या देहामध्ये असणारा जो आत्मा आहे, या देहामध्ये असणारा ज्याला आपण जीव म्हणतो, तो जीव नाही तर तो साक्षात भगवंताचा अंश आहे. परमात्म तत्व हे सच्चित आणि आनंद रूप आहे आणि त्या सच्चित आणि आनंद रूपाशी या जीवाचं अभेदाचं नातं आहे. 1 तोळा सोनं आणि 1 ग्रॅम सोनं याच्यामध्ये वजनामध्ये भेद आहे. 1 तोळा आहे म्हणजे 10 ग्रॅम आणि 1 ग्रॅम म्हणजे त्याचा 10वा हिस्सा. तसं परमात्मा हे, त्या परमात्म्याचा अंश जीव आहे, पण परमात्म्याच्या कसापासून तो भिन्न नाही, एकरूप अशा प्रकारचा आहे. पण आपण देवस्वरूप नाहीत, जे देवाचा आणि आपला संबंध नाही. देव तिथं आहे, देव श्रेष्ठ आहे, देव कैलासामध्ये राहणारे आहे आणि मी मात्र या मृत्यूलोकामध्ये आहे, या देहामध्ये राहणारा आहे. असा जो दुरावा आहे किंवा अशी जी एक दरी आहे, ही दरी निर्माण कोण करतं तर ह्या दरीला निर्माण करणारी जी आहे शक्ती, त्या शक्तीला मायाशक्ती म्हणतात, माया म्हणतात, अज्ञान म्हणतात. हे अज्ञान जोपर्यंत या जीवाचं निवृत्त होत नाही, नाहीसं होत नाही, तोपर्यंत जीव हा देवस्वरूप, जीव हा परब्रह्मस्वरूप, जीव हा आत्मस्वरूप असतानाही देवत्वाची अनुभूती, शिवत्वाची अनुभूती जीवाला कधीच येणार नाही. ही जी साधनं आपण करता ती साधनं
फार जुनी आहेत आणि या कलियुगामध्ये हे जे साधन आहे हे साधन लुप्त होत चाललेलं आहे. कमी 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 नाहीसं होत चाललेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय असं वर्णन करतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे, न घडे सर्वथा. या कलियुगामध्ये सगळ्या वाटा अशा क्षीण झालेल्या आहेत, दुर्बल झालेल्या आहेत, नष्ट झालेल्या नाहीत, दुर्बल झालेल्या आहेत. आणि या दुर्बल वाटानं जाण्यासाठी चालण्यासाठी एकतर ते मार्ग दाखवणारे महात्मे किंवा ते मार्ग दाखवणारे त्या मार्गाला अनुसरून चालणारे महात्मे कमी आहेत, नाहीत असं नाही, पण कमी आहे. आणि सर्वसामान्य जीवाच्या बाहेर या वाटचाली चालणं अतिशय अवघड आहे. आणि म्हणून साधू संतांनी जवळचा मार्ग शोधला. आणि तो जवळचा मार्ग जर कोणता असेल तर तो मार्ग आहे नामस्मरणाचा मार्ग, भक्तीचा मार्ग. असं म्हणतात, नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे. असे आपण आपला यज्ञ भाग या ठिकाणी सुरू आहे. पण नाथ महाराज म्हणतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नित्यनेम आहे की रोज कोटी यज्ञ करायचे. म्हणजे कोट्यावधी यज्ञ ज्याचं नित्य कर्म आहे. एक हरिनाम जपता घडे, एका भगवंताच्या नामानं कोटी यज्ञ त्याच्याकडून घडतात. कोटी यज्ञ घडतात त्याचा अर्थ असा, कोटी यज्ञ घडत नाहीत, पण यज्ञाची जी फलश्रुती आहे, यज्ञाचा जो भाग आहे किंवा यज्ञाची जो फल आहे, ते फल मात्र त्याला नामस्मरण करण्याच्या पदरात पडतं. म्हणून हल्ली कलियुगामध्ये नामस्मरणावर विशेषपणे अशा प्रकारचा भर दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक ठिकाणी या कर्ममार्गाचा थोडासा बाजूला सारून आणि अतिशय जवळचा भगवंताला प्रिय असणारा जो मार्ग आहे तो भक्ती मार्ग आहे. नामस्मरण भक्तीमध्ये भक्तीला विशेष प्राधान्य अशा प्रकारचं दिलेलं आहे. नविदा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही जरी पहिली भक्ती असली तरी त्याला काही मर्यादा आहेत. श्रवण कोणाकडून करावं, श्रवणासाठी लागणारा आपला अधिकार संपन्न आहे की नाही आहे हेही पाहावं लागतं. आणि श्रवण करणारा किंवा ज्याच्या मुखातून आपल्याला श्रवण करायचं आहे ते अधिकारी आहेत की नाही आहे, हा सगळा एक असा वेगळा अशा प्रकारचा भाग आहे. परंतु आपण हल्ली या पूजेनं आज 4था दिवस आहे म्हणतात. 4थ्या दिवसाची आज ही भगवान श्रीकृष्ण कोणाची, भगवान श्रीकृष्णाची पूजा आहे. पहिल्या दिवशी कोणाची झाली, गणपती गणेशजीची पहिल्या दिवशी पूजा झाली. माझं एक सगळ्या माता भगिनींना एक प्रश्न आहे. पहिल्या दिवशी आपण पूजेला आलात, सगळं साहित्य घेऊन आलात, आपण काय काय साहित्य आणलं होतं सोबत, काय काय साहित्य आणलं होतं सोबत? हा जे आज तुमच्या समोर आहे हेच आहे ना, हेच आहे. तुम्ही आज तुमच्या समोर जे साहित्य आहे हे सगळं पूजेला तुम्ही घेऊन आलात, गोष्ट खरी आहे. हे साहित्य तुम्ही निर्माण केलं का भगवंत निर्माण केलं? पाट, या पाटाला लागणारं लाकूड तुम्ही निर्माण केलं की भगवंतानी सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीसोबत ही लाकूड तयार झालं, म्हणजे झाड तयार झालं, वृक्ष तयार झाला. कोणी तयार केलेला? ईश्वराने, भगवंतानीच तयार केलं की नाही? तुम्ही असणारा तो कलश आहे, तांब्या आहे, तो तांब्या, तो धातूचा तांब्या आहे. हा धातू तरी कोणी निर्माण केला? धातू निर्माण करण्याची क्षमता किंवा स्थिती माणसाकडं नाही आहे, ती भगवंतानेच केली. त्या तांब्यामध्ये असणारं जल, हे जल सुद्धा कोणी निर्माण केलं? भगवंतानेच निर्माण केलं. तुमच्याजवळ असणारं हळदी कुंकू, ते पाण्याचे डगळे काय असेल ते, हे सगळं भगवंताचं आहे. या भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीचा तो भाग आहे. मग तुमचं स्वतःचं काय आहे त्याच्यामध्ये मला सांगा? तुम्ही स्वतःचा या पूजेसाठी तुम्ही स्वतःचा कोणता भाग वापरला सांगा ना, कुठेतरी सांगा. कोणताच नाही वापरला, मग सगळी पूजा निष्फळ होऊन जाईल ना ती. सगळं देवाचंच आहे आणि देवालाच अर्पण करायचंय. मग तुमचं स्वतःचं काय? काहीच नाही का? आनंदाची गोष्ट.
तुमचं स्वतःचं आहे, पण तुम्हाला त्याचं ज्ञान नाही म्हणण्यापेक्षा किंवा ते तुमच्या श्रवणामध्ये जरी आलं असलं तरी ते तुम्ही ग्रहण केलं नाही. आपलं स्वतःचं जे आहे ना, याच्यामध्ये अंतःकरण वृत्ती आहे, मन आहे, आणि विशेषत्वानं त्या मनातल्या प्रेम भावना ज्या आहेत त्या प्रेम भावना त्यामध्ये तुम्ही ओतलेल्या आहेत. जर प्रेमरहित जर ती पूजा झाली तर ती क्रिया होईल. काय होईल? क्रिया. आणि नुसत्या क्रियेनं कोणताच देव संतुष्ट होत नाही, संपन्न होत नाही. नुसत्या क्रियेनं ती पूजा होत नाही. त्या क्रियेमध्ये स्वतःचं मन लागतं, अंतःकरण लागतं. आणि ते अंतःकरण नुसतं अंतःकरण नाही तर त्यामध्ये विशेषत्वानं प्रेम भाव लागतो. प्रेमेविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचुनी काय. म्हणून प्रेम महत्वाचं आहे. साधू संतांनी भगवंताकडे मागणी करताना प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. बघ, मला असं माहीत असतं तर मी माझ्या स्वरामध्ये तुम्हाला ते वाद्य वाजायला स्वर लावला असता, मलाही म्हणता आलं असतं, तुम्हालाही म्हणता आलं असतं. आता ते 2 स्वर झाले, त्या 2 स्वरामध्ये त्याची सांगड बसत नाही बरं का. हो, सुंदर अशा प्रकारचं प्रमाण म्हणलं गायलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. म्हणजे त्या पूजेमध्ये आपण समर्पित केलं आपल्या पदरचं, त्याचं नाव आहे प्रेम. आणि ते प्रेम रहित जर ती पूजा घडली तर ती क्रिया होईल. आणि क्रिया ही कोणाही भगवंताला संतांना शास्त्राला कधीही मान्य नाही. पहिल्या दिवशी गणेशाची पूजा आपण केली, अंतःकरण वृत्तीनं केली, प्रेमरहित प्रेमसहित वृत्तीनं पूजा केली. गणेशजी प्रसन्न झाले. गणेशजींना वाटलं हा सगळा महिला वर्ग माझे भक्त आहे. दुसऱ्या दिवशी कोणाची पूजा झाली? देवीची झाली. दुसऱ्या दिवशी देवीची पूजा झाली. आता देवीची पूजा झाल्याच्या नंतर हे सगळं साहित्य आपल्याकडे आहे. हे सगळं जगदंबेने निर्माण केले आहे. जगदंबा म्हणजे कोण? आदि माया शक्ती. कारण हे सृष्टीमध्ये 2च तत्व आपल्याला दिसतात. लक्षात देऊन ऐका, 2 तत्व फक्त. एक आहे जड तत्व. तुम्हाला जांभळ्या येऊ लागल्यात मला माहिती. जड तत्व. आणि दुसरं आहे चेतन तत्व. जड तत्व जे दृष्टीला दिसतं ते सगळं जड तत्व आहे. आणि ज्याच्या द्वारा दिसतं ते चेतन तत्व आहे. लक्षात आलं का? जे दिसतं आपल्याला या दृष्टीनं, जे दिसतं, जे जाणण्यात येतं, जे ऐकण्यात येतं, ते सगळं जड तत्वामध्ये मोडणार आहे. आणि हे जड तत्व ज्याच्यामुळं जाणता येतं, पाहता येतं, लक्षात येतं, ते चेतन तत्व हे आपल्या जवळ आहे. हे चेतन तत्व, हे जड तत्व म्हणजेच ती माया. आणि त्या मायेचं जे मूर्त रूप आहे ती देवी, भगवती देवी आहे. म्हणजे देवीनं सगळं दिलेलं साहित्य तुम्ही आणलं. दुसऱ्या दिवशी माता जगदंबेची पूजा झाली. आता पहिल्या दिवशी तुम्ही तुमचं अंतःकरण, तुमचं मन, तुमचं प्रेम गणेशजीला दिलं. आता देवी, माता देवीला द्यायला काय राहिलं तुमच्या जवळ?
मी काय बोलतो लक्षात येतं का तुमच्या जवळ राहिलं काय? पहिल्या दिवशी तुम्ही देऊन टाकलं कोणाला? गणपतीला दिलं. आता देवीला द्यायला जवळ तुमच्या आपल्याजवळ काही राहिलं नाही. आणि राहिलं असेल तेच अंतःकरण, तीच प्रेम अवस्था, तीच प्रेमात्मक वृत्ती जर आपल्याजवळ राहिली असेल तर गणेशजी नाराज होतील. काल यांनी सगळ्यांनी मला प्रेम दिलं, माझं प्रेमाने भजन केलं, माझी पूजा केली ना, आज माझ्यावरचं प्रेम काढलं आणि माता जगदंबेला दिलं. कशी बघतायत बाई? बरं, तिसऱ्या दिवशी कोणाची पूजा झाली? सूर्यनारायणाची पूजा झाली. जगताला संपूर्ण प्रकाश देणारा परमात्मा सूर्यनारायण, या सूर्यनारायणाची पूजा झाली. आता सूर्यनारायण म्हणजे भगवंताचंच रूप आहे. ते भगवंतानीच त्यांची निर्मिती केली आहे. भगवंतानीच त्यांच्याकडे हे कार्य सोपवलेलं आहे संपूर्ण सृष्टीला आणि प्रकाशमान करण्याचं. कारण सूर्याला स्वतःचा प्रकाश नाही. जरी विज्ञान सांगत असलं सूर्य हा स्वयंप्रकाशमान आहे, परंतु शास्त्र, संत, तत्वज्ञान असं सांगते की सूर्य हा सुद्धा परप्रकाशमान आहे. सूर्य हा भगवंताच्या प्रकाशाने प्रकाशमान आहे. तो त्याचा स्वतःचा प्रकाश नाही, तो परमात्म्याचा प्रकाश आहे. सूर्यनारायणाची पूजा केली. सूर्यनारायणाची पूजा करत असताना तेच प्रेम, तीच अवस्था सूर्यनारायणाला दिली. हे पहिले दोन्ही नाराज झाले. कसं काम तुमचं? हे इकडचं यायचं काढलं, त्याचं त्यांना दिलं. असं नाराजी कोणाची पत्करू नका. या पंचदेवतेची पूजा आपल्या करण्याचं विधान आपल्या शास्त्रामध्ये आहे, धर्मशास्त्रामध्ये आहे. पण भगवान शिव आपल्या समोर इथं सदैव विराजमान आहे. हे शिव तत्व तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. आम्ही तुमच्या घरून, आपल्या घरून जे इथं आलो, हे स्वतःच्या शरीरानं आपण आलो नाही. शरीराच्या सत्तेनं चालत नाही, डोळे डोळ्याच्या सत्तेनं पाहत नाही, कान कानाच्या सत्तेनं ऐकत नाहीत, जीभ जिभेच्या सत्तेनं अशा प्रकारचं आणि चव घेऊ शकत नाही. त्वचा जी आहे ती स्पर्श जी जाणते ती त्वचेच्या सत्तेनं नाही. या संपूर्ण देहाला चालवणारं जे तत्व आहे ते शिवतत्व आहे. आणि ते शिवतत्व या तुमच्या आमच्या देहामध्ये सदैव विराजमान आहे. सदैव तुम्ही झोपलात, आपण झोपलो, आणि सकाळी ज्या अर्थी आपल्याला जाग येते त्या अर्थी ते शिवतत्व आपल्या या हृदयामध्ये नित्य जागृत आहे. ते ज्या दिवशी या देहातून निघून जाईल त्या दिवशी आपल्याला चहा प्यायला सुद्धा कोणी बोलवणार नाही. आणि बोलवलं तर म्हणतील अरे हे झोपलेले उठवायला गेले तर म्हणतील का हो यायचं, त्याला ते कापूस आणा याच्या नाकासमोर धरा. का हो तर कापूस हालतच नाही, मग कोणी उचला यायला बोला स्वऱ्या धाऱ्याला. म्हणजे शिवतत्व हे तुमच्या आमच्या हृदयामध्ये या संपूर्ण जगताला व्यापून ते तत्व आहे. आणि त्या तत्वाशी अखंड एक रूपता आपल्याला आणि अखंड अशा प्रकारची जवळ ठेवावी लागणार आहे. मी ओवी जी घेतली होती, येथ एकचिला दिला तरले जे सर्व भावे मज बजले. मौली असं म्हणतात की बाबा इथं या मृत्यूलोकामध्ये तेच सहज लीलया सहजगत्या जे तरुण गेलेत, म्हणजे ज्यांनी या मृत्यूवर विजय मिळवला, ज्यांनी दुःखावर विजय मिळवला, ज्यांनी जन्म मृत्यूवर विजय मिळवून, दुःखावर मिळवून चिंतेवर विजय मिळवला, ज्यांनी संपूर्ण या सृष्टीवर जे काही आधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक जे तीन दुःख आहेत त्या तिन्ही दुःखावर विजय मिळवला आणि आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त झाले. तेच कोण? ज्यांनी सर्व भावानी जी मला शरणले, माझं भजन केलं ते. आता हा सर्व भाव काय असतो? कायानं, वाचेनं, मनानं भगवंताला शरण जाणं हा एक भाग आहे. आणि त्याच्यातला शास्त्रीय भाग असा आहे, माऊली एका ठिकाणी वर्णन करतात त्याचं, तया अहम वाचा चित्तांग देवणी शरण रिगम हो दधिगा गांग रेगाले जैसे. अरे त्या परमात्म्याला, त्या शिवतत्वाला, त्या शिवस्वरूपाला, आता तुम्ही म्हणतात शिव आणि विष्णू हे दोन तत्व नाही, मुळात तत्व एकच आहे. नाव भिन्न भिन्न असतील, त्यांचं कार्य भिन्न भिन्न असेल, त्यांची रूपं भिन्न भिन्न असतील, त्यांचे आकार भिन्न भिन्न असतील, त्यांचे आणि अशा प्रकारचे व्यवहार भिन्न भिन्न असतील, परंतु ते तत्व एक आहे. आणि ते तत्व आहे सत्स्वरूप, चित्स्वरूप आणि आनंद स्वरूप.
तत्व, दोन तत्व, तत्व दोन नाही, ते एकच तत्व आहे. पण ते कोणत्याही रूपाने त्याला तुम्ही त्याची सांगड घाला, त्याच्याशी नातं जोडा. आणि म्हणून त्या भगवंताला शरण जाण्यासाठी सर्व भाव लागतो. आणि त्या सर्व भावाची व्याख्या माऊली ज्ञानोबराय करतात. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधी गा गांग रिगाले जैसे. तया म्हणजे त्या शिवतत्वाला, परमात्मा तत्वाला, जे तत्व सर्व जगताला व्यापून आहे, तुमच्या आमच्या हृदयस्थ आहे, त्या तत्वाला 4 गोष्टी द्या. पहिलं द्या अहम. अहम म्हणजे अहंकार द्या. अहंकार द्या, अहंकार द्या. भगवंत पैसा मागत नाहीत. भगवंत पैसा मागत नाहीत. भगवंत पैसा मागत नाहीत, धन मागत नाहीत, दौलत मागत नाही, काही मागत नाही, काही मागत नाही. भगवंत म्हणतात मला अहम द्या. अहम. अहम म्हणजे काय? अहम म्हणजे या देहाला मी म्हणायचं, आणि देह संबंधी असणारा जो उताडा आहे, जो पसारा आहे, त्या पसाऱ्याला माझं म्हणायचं. अहम आणि मम ह्या 2 गोष्टी अहंकारामध्ये मोडतात. भगवंत म्हणतात त्याला त्या मला द्या. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अरे अहंकार गेला की तुम्ही पहिलेच देव स्वरूप आहात, त्या शिवतत्वाला प्राप्त व्हाल. अहंकार देणं सगळ्यात अवघड जर गोष्ट कोणती असेल तर अहंकार देणं. अहंकार या देहावरचा झटकायचा आहे. देह मी नाही, देह संबंधी पसारा माझा आहे नाही, या मी आणि माझेपणाचा बाध करून मी भगवान शिवाचा आहे, भगवान शिव माझी आहेत, ही वृत्ती अखंड धारण करून या अहंकाराचा त्याग करायचा आहे. अहंकार मोठा बलवान आहे. मौली म्हणतात नवलंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. अहंकार बलवान आहे, देता येत नाही. एक दृष्टांत सांगतो, फार मोठं लांबलं तर मला सांगा बरं का, बंद करा म्हणून. एक राजा होता, त्या राजाला एक कुलती एक कन्या होती, अतिशय सुंदर, अतिशय रूपवान, अतिशय गुणवान. आणि ती राजकन्या उपवर झाली. देशोदेशीचे राजकुमार त्या राजकन्याला पाहायला येऊ लागले. आल्याच्या नंतर ती राजकुमारी बैठकीमध्ये बसायची, राजकुमार यायचे, आणि आल्याच्या नंतर त्या राजकुमारीला कोणीच पसंत करत नसे. राजाची एकुलती एक मुलगी, रूपवान, गुणवान, पुढं त्या राजकन्येशी लग्न करणारा तो राजकुमार त्या सार्वभौम राजाचा राजा होणार, एवढं सगळं असताना तिला कोणी पसंत करत नसे. काय पसंत करत नसे त्याचं एक कारण होतं, आणि ते कारण म्हणजे असं होतं, ती लहानपणापासून तिला नाकाला तिच्या शेंबूड फार येत असे. आणि त्या बैठकीत बसली की तिनं काय करायचं, ती नाकातला शेंबूड खाली आला की फर दिशी वर ओढायचा. काय करायचं लक्ष देतो ना तुझ्या, फर दिशी वर ओढायचा. आणि तिची ती सवय पाहिली की कोण्याही राजकुमाराला तिला पसंत करायचं नाही. साधी युक्ती आहे, आला शेंबूड तर ठीक आहे, झटकायचा बाजूला टाकून द्यायचा. पण तशी ती करत असेल, त्यामुळे कोणत्याही राजकुमाराने त्याला राजकुमाराने पसंत केलं नाही. तसं जोपर्यंत या देहावरचा अहम आणि मचा भाव टाकून फेकून दिल्याशिवाय शिव परमात्मा जवळ असून आपल्या अंगीकार करणार नाही, ध्यानात ठेवा, कधीच करणार नाही. मोठी अवघड गोष्ट आहे. परमार्थ इतकं सोपा नाही. परमार्थ महाधन म्हटलेले आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. महाधन म्हणजे श्रेष्ठ धन. श्रेष्ठ धन कशाला म्हणतात? ज्याला चोर नेत नाही, भाऊ वाटवून घेत नाही, त्याच्यावर GST लागत नाही, PST लागत नाही. एवढंच नाही तर जे धन पुरला असताना कधी संपत नाही आणि देला असताना कमी होत नाही, असं जे धन आहे ते परमार्थ नावाचं धन आहे. आणि या परमार्थ नावाच्या धनाला आड येणारा जे एक तत्व असेल ते अहंकार रूप तत्व आहे. म्हणून अहंकार सोडा. अहंकार, आणि हा अहंकार साधू संतांच्या सेवेत आल्याशिवाय अहंकार कळतही नाही, आणि कळाला तरी लवकर सुटतही नाही. आणि म्हणून एक तत्व सांगितलं अहम, दुसरं सांगितलं वाचा,
वाचेन अखंड 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 भजन करी महादेव भजन करी. याच्यामध्ये म्हणा हो भजन. भगवान शिव स्वतः भजन करतात, रात्रंदिवस करतात. एक क्षण सुद्धा प्रभू रामचंद्राला आपल्या डोळ्यासमोर हलू देत नाहीत. आणि मग आपण आपला वेळ एवढा 4 वर्षातून 4 दिवस याच्यात जातात आणि बाकी सगळं भांडणातन तंट्यातन याच्यातन त्याच्यातन हे माझं ते माझं ते असं का झालं ते तसं का झालं. आपली वृत्ती आपलं मन आपली वाचा अखंड भगवंताच्या चरणामध्ये भगवंताच्या स्वरूपामध्ये भगवंताच्या नामामध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत त्या भगवंताची जवळीक असतानाही जवळी आहे परी भेटे ना जवळ असून तो अशा प्रकारचा भेटत नाही. अहम वाचा. आणि तिसरं सांगितलं चित्त. ज्या चित्तानं चैतन्याशी प्राप्त होता येतं, ज्या चित्ताने भगवान शिवाला आपल्या हृदयात साठवता येतं, ज्या चित्ताने आणि संपूर्ण जगतामध्ये त्या शिवस्वरूपाला पाहता येतं. भगवंत म्हणतात ते चित्त मला द्या, चित्त मला द्या, चित्त मला द्या. आपलं सगळं चित्त आपल्या लेकरानं बाळानं मालकानं मालकिनीनं धनानं सगळ्याने ओढून घेतलेलं असतं, वाटून घेतलेलं असतं. चित्ताला एकाग्र करणं हे अवघड आहे. चित्ताला एकाग्र करून एका ठिकाणी स्थिर करणं अवघड आहे. या चित्ताला सदैव चित्ताच्या समोर त्या भगवान शिवाला चैतन्याला उभं करणं अतिशय अवघड आहे. आणि ही साधना आहे. ही साधना सोपी नाही, ही साधना सहज नाही. आणि या साधनेचं फळ आहे भगवान शिवाशी तदाकारता एक रूपता या जीवनाचा अतिउच्च अवस्थेचा अशा प्रकारचा ज्याच्याकरता भगवंताने हा नरदेह आपल्याला दिला ते तत्व भगवंताचं तत्व आपल्याला त्याच्याशी एक रूप होता येतं. आणि अशा प्रकारचे बरेच महात्मे झाले. अहम वाचा चित्त. आणि शेवटचं सांगितलं अंग. अंग म्हणजे शरीर. देह समर्पित जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघावा तुका म्हणे आनंद. देहभाव संपूर्ण भगवंताच्या चरणी समर्पित करायचा आहे. मौली म्हणतात येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मजर बसले त्याच्या अगोदर लीला तरून जाण्यासाठी भव नदी काय आहे माया नदी काय आहे याचं संपूर्ण अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. खूप मोठं सुंदर वर्णन केलं. या भवनदीतून तरून जाण्यासाठी काही करता येत नाही. आता यज्ञातिक साधना पण ही या ठिकाणी संपन्न करता परंपरा आहे. वर्धापन करता मला वाटतं 22वा का 23वा वर्धापन दिन अशा प्रकारचा आहे. पण यज्ञ करणं इतकं सोपं नाही. यज्ञ करणं इतकं सोपं नाही. यज्ञ करणं अत्यंत अवघड आहे. आणि मौली असं म्हणतात की बाबा असे 100 यज्ञाचं पुण्य तुम्ही बरोबर घेतलं आणि 100 यज्ञाचं पुण्य घेऊन या माया नदीतून तरुण जाण्याचा प्रयत्न केला तरी तरुण जाता येणार नाही. 1 आणि 2 यज्ञ नाही, 10-5 यज्ञ नाही, 100 यज्ञाचं पुण्य बरोबर घ्या. आणि 100 यज्ञाचं पूर्ण पुण्य बरोबर घेऊन जाता येईल. ते कुठपर्यंत जाता येईल? फक्त स्वर्गलोकापर्यंत. स्वर्गलोकापर्यंत इंद्रादिक देवापर्यंत जाता येईल. इंद्रादिक देव होता येईल, स्वर्गातले देव होता येईल. पण त्याचं जन्म मरण चुकत नाही. त्या इंद्राला सुद्धा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा मृत्यू लोकाला यावं लागतं. माऊली फार सुंदर त्याचं वर्णन करतात. मग तया पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. फार सुंदर दर्शन दिला. विषाभोगी कवडाईचे मग दारणी ते पुतेची तशी लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगो. अरे स्वर्गाला गेलात, अमृत खायला अमृत प्यायला मिळेल, दिव्य अशा प्रकारचे भोग भोगायला मिळतील. पण ते पुण्य तिथं खाऊन संपवावं लागतं आणि संपलं की पुन्हा या मृत्यू लोकात यावं लागतं. मग मातेच्या उदरकुरी पुचून विष्टेच्या दाथरी उकडून 9 मासवरी जन्मोजन्मनी मरती पुन्हा मृत्यू लोकात. मग पुन्हा आईच्या गर्भवासामध्ये काय सांगो गर्भीची यातना. ती आई कोण असेल? आई शिळी असेल, इथे एखादी म्हैस असेल, एखादी गाय असेल. खंतीत येणं जरा सांगता येत नाही पुन्हा कुठं आपण जन्माला येऊ म्हणून. 100 यज्ञाचं पुण्य सुद्धा तिथपर्यंत आणि पुरे पडू शकत नाही. म्हणून साधू संतांनी या जुन्या मार्गाचा थोडंसं त्याला बाजूला सारलेलं आहे. कारण कलियुगामध्ये जी साधनं सांगितली, कृतयुगामध्ये त्रेता द्वापार कली या 4 युगामध्ये, कृतयुगामध्ये ध्यान सांगितलं, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग सांगितलेत, द्वापार युगामध्ये परिचर्या सांगितली
आणि कलियुगामध्ये भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, संतसंगती हे पवित्र अशा प्रकारचं साधं सांगितलं. म्हणून माऊली म्हणतात, इथं एकचिलेला तरले जे सर्व भावे मज बजले, सर्व भाव. म्हणून आता ही पंचदेवतेचं पूजन झालं, तरी परंतु आपलं अंतःकरण, आपली मनोवृत्ती, आपलं प्रेम सदैव आपल्याच स्वरूपाशी ठेवा. आपलं स्वरूप म्हणजे काय? हे 3.5 हाताचा देह, पुरुषाचा का स्त्रीचा, त्याच्यावर नाही ठेवायचं. या देहामध्ये जो देही आहे, जो सद स्वरूप आहे, जो चित स्वरूप आहे, जो आनंद स्वरूप आहे, त्याचा आपल्याला नित्य अनुभव आहे. या सत्य स्वरूपाचा, ज्ञान स्वरूपाचा आणि आनंद स्वरूपाचा आपल्याला नित्य अनुभव आहे. नित्य प्रतिक्षणाला त्याचा अनुभव आहे. ते आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाशी आपण तदाकार होण्याचा प्रयत्न करा. हरिभक्त आमचे परमपूजनीय महेशगिरीजी महाराज यांच्यासमोर आता माझ्यासारखं पामरण काय बोलावं. वटवट आहे. वटवट म्हणजे केली तशी केली कटकट. काय आता तुम्ही इतका मोठा समाज एका यानं इथं जमतो. या पंचदेवतेची पूजा संपली. या पंचदेवतेची तुमच्यावर तुम्हाला त्या दृष्टीतून पुण्य मिळणार, ही गोष्ट खरी आहे. ते वाया जात नाही. परमार्थामध्ये केलेली कोणती क्रिया वाया जात नाही. पण पुढं मात्र एवढ्यावर संपवायचं नाही. या सगळ्या देवतेची परमदेवता भगवान शिव तुमच्या हृदयात विराजमान आहे, आपल्या गावात विराजमान आहे. आणि म्हणून संपूर्ण या शिवाच्या स्वरूपाच्या ठिकाणीच गणेशाला पहा, स्वरूपाच्या शिव स्वरूपाच्या ठिकाणीच माता जगदंबेला पहा, शिव स्वरूपाच्या ठिकाणी सूर्यनारायणाला पहा, शिव स्वरूपाच्या ठिकाणीच आज कोणाची पूजा आहे? भगवान श्रीकृष्णाची पूजा आहे, त्याला पहा. उद्या कोणाची पूजा आहे? नाही, उद्या नाही का कोणाची? उद्या शिवपूजन आहे. वा वा. या सगळ्यांना शिवपूजनामध्ये एकत्र करून आपलं जीवन सफल करा, परिपूर्ण करा. आपल्या घरामध्ये, आपल्या चुलीवर, तुम्ही म्हणतात चुली आमच्या इथं राहिल्या नाहीत, आता सगळ्यांची इथं गॅस झाले, पण आपल्या गॅसवर तुम्ही खरे जर भक्त असाल, महिला वर्ग, तर मांसाहार त्याच्यावर शिजवू नका, अजिबात नाही. अजिबात नाही. प्रतिज्ञा करा उद्या की माझ्या घरामध्ये मी स्वतः आणि माझ्या घरातले सर्व जे काही असेल, पती असेल, सासरा असेल, मुलं असतील, मुली असतील, मांसाहार वर्ज्य करा. होत असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माला धारण करा आणि अखंड 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 आपलं मन, आपली अंतःकरण वृत्ती, आपलं चित्त भगवंताच्या सेवेमध्ये समर्पित करा. आपल्या पतीला शिवस्वरूपात पहा, आपल्या सासऱ्याला शिवस्वरूपात पहा, आपल्या सासूला शिवस्वरूपात पहा, आपल्या मुलाबाळांना शिवस्वरूपात पहा. आणि आपली जमीन असेल, आपलं घर असेल, घरातल्या वस्तू असेल, या सगळ्यांच्या ठिकाणी शिवस्वरूपाचं ध्यान करा. हे सगळं शिवस्वरूप आहे, मी त्यांची सेवा करते असं म्हणून ज्यावेळेस आपलं अंतःकरण परिपूर्ण होईल, आपला गृहस्थाश्रम सफल होईल, परिपूर्ण होईल. आणि हेच या माध्यमातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. झालेली ही तुमची थोडीशी बडबड आपल्यासारख्या संत महात्म्यांच्या चरणी, महेशगिरी बाबांच्या चरणी, तुमच्यासारख्या थोर श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून शिवेला या ठिकाणी पूर्ण देतो. एकदा भजन करा. शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम म्हणा. शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम शिव ओम शिव ओम म्हणायचा प्रयत्न करा. शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम
शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम म्हणा शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम ओम नमो शिवाय 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 ओम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम म्हणा हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम 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 हरि हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि म्हणा हरे कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 कृष्ण हरे म्हणा राम कृष्ण हरे 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 हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण भोलेनाथ भगवान की जय हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण न्यूनते पोते अधिकचे सरते करून घ्यावे तुमचे विनोद असे किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले इथे माझी जीवरले पायिक पण झाली सेवा संतांच्या भगवंताच्या चरणी समर्पित करून शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. हॅलो या ठिकाणी